राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज भारताच्या लोकसभेमध्ये नवीन 2-3 कायदे पास झालेले. त्यातला एक कायदा फार महत्त्वाचा आहे की राजकारणातल्या लोकांनी जेलमध्ये राहून सत्तेमध्ये असताना मंत्री म्हणून 30 दिवसाच्या वरती राजीनामा नाही दिला तर त्यांचं ऑटोमॅटिक ते पद रद्द होणार आहे. कारण एक चुकीचा पायंडा पडणारा की केजरीवाल याला दिल्लीचा मुख्यमंत्री असताना अरेस्ट केली तर त्यानं राजीनामा न देता जेलमधून 6 महिने कारभार चाललेला आहे. आपल्या इथं जे मलिक म्हणून मंत्री होते त्यांना जेलमध्ये होते ते वर्षभर, पण त्यांचा राजीनामा दिला नाही त्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं नाही. म्हणजे मंत्री जेलमध्ये राहून त्या खात्याचा मंत्री राहिलेला आहे. असे बरेच प्रकार झालेले आहेत की जे चुकीचा पायंडा पडलेला आहे. मंत्री असताना जेल झाली असताना जेलमध्ये राहून त्या खात्याचा कारभार सांभाळलेला. यातमध्ये अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे दिल्लीचे जेलमंत्री होते जैन, त्यांना अरेस्ट झाली ती दिल्लीच्या तिहार जेलमध्येच होते. म्हणजे जेल खात्याचा मंत्री जेलमध्येच राहून खात्याचा कारभार पाहत होता. किती दुर्दैवी चित्र हे लोकशाहीसाठी, भारतासाठी. आणि जनतेचा अपमान आहे हा. ज्या नेत्या आमदारांना निवडून दिलं, ज्यांना मंत्रिपद मिळालं, त्यांनी भ्रष्टाचार करायचा. भ्रष्टाचाराच्यामध्ये जर जेलमध्ये पाठवलं तर तिथून सुद्धा राजीनामा न देता बेशरमावनी कारभार पाहायचा. हा जो आलेला कायदा आहे याचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा प्रॉपर होईल त्यावेळेला भारताच्या राजकारणातले बरेचसे राजकारणी राजकारणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडतील. फार महत्त्वाचा कायदा आहे हा आणि देशासाठी आणि जनतेसाठी महत्त्वाचा आहे. हा कायदा पास होत असताना आपण लोकसभेतलं चित्र पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की नुसता गोंधळ घातला विरोधी पक्षांनी. या सगळ्यात जास्त जर त्यांना आहे ना, भ्रष्टाचारी ते जास्त आहेत, त्यांना नीतिमत्ता नाही आहे. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत याचा विसर पडलेला असतो त्यांना की आम्ही काहीही करू शकतो. अशा आविर्भावातले आता लोकसभेच्या वेळेला हे बिल पास होत असताना नुसता गदारोळ धिंगाणा घातलेला आहे. ही जनतेसाठी फार दुःखद बाब आहे की जे प्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत ते त्या लोकसभेमध्ये चर्चा न करता गदारोळ करत आहेत. कॉलेजच्या काळामध्ये जसं युनियन असतात, निवडणुका असतात, तसा प्रकार झालेला आहे. फार कायदा पास झाला, तुम्हाला खूप आनंद झाला. यामधून राजकारणातली जी कीड आहे भ्रष्टाचाराची ती दूर होईल. मी माझं मत मांडलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.